दत्त, आता स्पंदननाथ. ते दत्त महाराजांची सुरुवातीपासूनची जी आहे ना, की तुमच्या मनाच्या विरुद्धच, मनासारखं अजिबात नाही अशाच घटना घडवल्या. आम्ही खूप इच्छा घेतल्या होत्या, आता परमेश्वराच्या राज्यात असं होईल, एकही झालं नाही आज ताग्यात नाही. आम्हाला स्वप्न दाखवली गेली. एक तर पॅम्पलेट होतं पहिलं, मला वाटतं महाभाष्याचं पहिलं महाभाष्य इनॉग्रेशन होतं बरं आपल्या बालगंधर्वला. आम्ही पॅम्पलेट छापले, तिथं ह्या पुढं जाऊन जागा घ्यायच्या. आणि दत्त महाराज म्हणतात नाही हे पॅम्पलेट छापलं, मोठा प्रोजेक्ट. तेव्हा पूर्वी म्हणजे पहिल्या 1.5-2 वर्ष ह्याच्यातच गेली. मला पहिल्यांदाच कळलं होतं की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. कारण मी पहिल्यांदा मागितलं आणि मला भलतंच काही गोष्टी झाल्या. म्हणजे ती महत्त्वाची गोष्ट सांगतो. काल जो चैतन्य विषय झाला, चैतन्य विद्येचा किती मोठा विषय आहे मायाच्या अनुषंगाने. मला दत्त महाराजांनी विचारलं तुला, तेव्हा सुरुवातीला एक तर मला बोलता येईना त्या सगळ्या प्रकरणात, कोण बोलणार, आणि एक तर आपण महापापी, आपल्या आयुष्यात असं काही घडतं याच्यावरती विश्वास कुठं. सगळं व्यसनं केलेलं म्हणून जरी मी गुरु असलो तर एका बाजूला व्यसनी होतं. हां, ज्योतिष सांगणारा होतो पण एका बाजूला माझा विश्वास पण नव्हता. हां, वास्तुशास्त्र सांगत होतो पोटा पाण्याचा विषय म्हणून, विश्वास तर शून्य होता. त्यामुळे मी पटकन सोडून देता आलं. पण हा विषय, अरे ते काय, आणि त्याचं वर्णन पण त्या दत्त महाराजांनी केलं. हां, तेव्हा ते आलं हे दोन म्हणजे ब्रह्माच्या 2 हे कुठलं ते आयु हे म्हणतात त्या कुठलं युग, हां हां 2 परार्ध तेवढं तुम्ही राहाल, चैतन्यमय राहाल. आणि ते असं वर्णन ते मला एक तर कळतच नव्हतं. माझ्या ज्या साधना झाल्या ते माझ्या पोटासाठी झाल्या, तेव्हा इथपर्यंत जाऊ असं काही वाटत पण नव्हतं. आणि दत्त महाराजांनी 1 महिना दिला. 1 महिन्यात तुम्ही विचार करा हे पाहिजे. मी मला म्हटलं तुम्ही पाहिजे असं तर, तेव्हा अज्ञान होतं पण कुठंतरी एक भाग होता प्रेमाचा की नाही आपल्याला परमेश्वरच पाहिजे आता पाहिजे. आणि तेव्हा असं झालं ती चैतन्य विद्या घ्या ना. नेमकं चैतन्य विद्या काय माहिती नाही, काय माहिती नाही, त्यापेक्षा प्रेम एक माहिती होतं. तेव्हा कृष्णावरती जरा प्रेम करत होतो आम्ही, म्हणजे आमच्या म्हणण्याप्रमाणे. कारण तेव्हा आम्ही ते रासलीला, त्याची भजनं, ते आपल्या त्या ह्याच्यावरती यायचं, त्या संस्कार चॅनलवरती ती सगळी मस्त आधी 2 पेग लावायचे आणि मग ऐकायचं. त्यामुळे आमचा भाव फार वरती असायचा. आणि तसलं प्रेम होतं. त्यामुळे प्रेमावरती काही कोण विश्वास होता तो. आणि माझ्या स्वतःच्या भावनेतनं असेल पण तो विश्वास होता. म्हटलं दत्त महाराज म्हटलं तुम्ही मिळणार नसेल तर मग उपयोग काय. म्हटलं एका बाजूने चैतन्य विद्या मिळेल पण मी नाही मिळणार. किती मोठी परीक्षा होती. 1 महिना कुठूनही ते आतून येईना की आपल्याला चैतन्य विद्या पाहिजे म्हणून. आज मला कळतंय काल, म्हणजे 15 वर्ष गेल्यानंतर चैतन्य विद्येचं महत्त्व कळलं मला. म्हणजे महत्त्व म्हणजे कसं असू शकतं, पण त्यावेळेला तर काहीच नव्हतं. पण ती एक आतून निर्धारणात ठरलेली प्रेमाची योग्यता त्यावेळेला पक्की होती. त्यावेळेला निर्धारण हा विषय आत्ता आणला, म्हणजे 11-12 वर्ष संपल्यानंतर निर्धारण आणलं. नाही तर 12 वर्ष आम्ही सगळे एकाच विषयाने पछाडलो होतो की ही मोहीम यशस्वी व्हायला पाहिजे. नाही तर आम्हाला कायम धास्ती होती कधी हा बाबा निघून जाईल. ही धास्ती कायम होती. आज जरा सगळे आले ना, तुम्ही लोक आले ना, आम्हाला दोघांना असं हे आतमध्ये आलं आपल्याकडं नाही पण ह्या लोकांच्या प्रेमाने तरी थांबतीलच. ही एक मोठी, म्हणजे आज ही चिंता नाही, खरंच सांगतो आज ही चिंता अजिबात नाही. नाही तर आम्ही दोघं ह्या चिंतेत 12 वर्ष काढली की हा बाबा कधी पळून जाईल. आणि हा बाबाचा ढोस पण तेवढा असायचा. पण निर्धारण नव्हतंच ना. निर्धारण हा शब्दच नव्हता. निर्धारण आत्ता कळतंय. भागवतात निर्धारण एकही विषय तिकडं सांगितलेला ना आपल्याकडं झाला नाही असं नाही आहे. सगळे विषय इथं घडलेले आहेत. तेवढाच वर्तमानातला आपल्याकडं पण हिस्ट्री तेवढीच आहे. पण त्यावेळेला मात्र परिस्थिती गंभीर होती. आणि 1 महिन्यानंतर आले बाबा काय पण स्पंदनात
म्हटलं प्रेमच पाहिजे. एक तर म्हटलं विचारून बघू, म्हटलं कसं होणार. काय नाही म्हटलं, खुर्चीत ज्ञान देईल, प्रेम आपोआप होईल. अरे खुर्चीकडनं काय होणार, परत दांडी गुल मला कळणच काय म्हटलं, एवढं मला नाही कळणार खुर्चीकडनं. मी स्पष्ट सांगितलं. आता काय खुर्ची काय कुठलाही खांब ज्ञान दिलो हो. आता ते मौन, तेव्हा मौन वेद कुठं माहिती होतं. काहीच विषय एकदम आम्ही म्हणजे एक काहीच नाही. आज तरी आपण प्रगल्भ आहोत, सगळे प्रगल्भ आहोत. म्हणजे हा सांगतो ना, सुरुवातीला आमचे अंदाज संपायला 12 वर्ष गेली. ह्याचं पटकन झालं, तुमचे अंदाज पटकन संपले. आमचे अंदाज संपायलाच 12 वर्ष गेली. कारण अंदाजाला फुक्कर पण मारायचे, खेचायचे पण, दोन्ही गोष्टी व्हायच्या. त्यामुळे अंदाज संपायला वेळ लागला. तुम्ही फार नशीबवान आहात की लवकर अंदाज संपला. तर अंदाजाची आमची गणितं प्रत्येक वेळेला असं आहे का, मग असे सांगायचे, मग असं पण असेल, असं पण असेल, असं वाटायचं. त्यामुळे चैतन्य विद्येचं त्यावेळेला म्हटलं, नको बाबा, हे ज्ञानयुक्त प्रेम द्या किंवा तुम्ही पाहिजे आम्हाला. पण ती योग्यता काय होती ते काल लक्षात आलं. म्हणजे इथं आपलं मोक्षगीता सुरुवात झाली. ती आपले मुक्तीचा परम जो भाग आहे तिथूनच सुरुवात झाली. सगळं संपवलं, मायेचा विषय संपवला. आणि आपण एवढे नशीबवान आहोत की आपण त्या योगात डायरेक्ट सुरुवात. त्यावेळेला नाही लक्षात आलं, 13-14 वर्षात नाही लक्षात. काल डोळ्यात पाणी आलं की काय आपल्या निर्धारणाने आपल्यासाठी मांडलं आहे, घडवून घेतलं. आम्ही सगळे अनुषंगिक होतो, पण काय घडलं हे पूर्णपणे समोर दिसायला आलं. अत्यंत सुंदर घडलं. सगळे लोक आले, प्रत्येकाचा येण्याचा क्षण आणि आता उभे राहिलेला क्षण असा स्पष्ट दिसतो. प्रत्येकजण आहे येताना कसा होता, निर्धारणाने कसं आणलं आहे, सगळ्या घटना आपल्या तो तशाच घडल्यात. 4 युगात नाही, पण आत्ता मात्र ह्या 15 वर्षात तशाच्या तशा घडल्यात. एवढं. आणि मी खूप धन्य होतो. सगळ्यांकडं पाहिलं ना, अरे काय काय नशीब आहे, काय सौभाग्य. ती नीता परवाच्या दिवशी आली होती बुधवारी. तिचं ते बोलणं बघणं बघितलं ना, ती आलेला पहिला दिवस आणि कालचा दिवस, मला तर असं बघतच राहावंसं वाटलं. इतकी डोळ्यामध्ये तो तेज आणि काय ती स्पष्ट बघत होती, न बघता काय बघत होती कळत होतं. असं आपल्या इथं घडलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. मला तर भरून येतं ना, अरे काय नशीबवान लोक आहेत. आणि आता प्रवृत्ती अशी मस्त झाली ना, इतकं उधळती आहे. अरे एक आणि सगळी लोक प्रतिक्रियावर लिहितात, अरे डेंजर, हां, अरे काय धमाल आहे. म्हणजे तुमच्याबरोबर आम्ही पण फिरतो, कुठं गेली बाबा ही, म्हणजे ते आम्हाला तिथपर्यंत दम लागतो. अरे अशी घटना या भूतलावरती नाही. मी फिरलो आहे सगळे आध्यात्मिक, म्हणजे तेवढे फक्त पोटाचा विषय होता, कुठून तरी कसे पैसे मिळतील, पण सगळ्या ठिकाणचा बिझनेस आणि इतर या ठिकाणी मोक्षाची यात्रा कुठेही नाही, या ब्रह्मांडात कुठेही नाही. असं चाललं आहे बघा. फार मस्त. खूप नशिबान. खूप खूप धन्यवाद. दत्त. खूप 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 धन्यवाद. काय बोलायचं आता, बोलायचे विषय संपवले सगळे. जीवाचा उद्धार चालू आहे, बरोबर आहे, जीवाचं कल्याण चालू आहे आणि त्याचे लाड करत करत चाललंय हे सगळं. म्हणजे त्याच्या कुठल्याही विषयाला धक्का न लावता जे ऑपरेशन आहे ते काहीच्या काय आहे ते, मग त्याला कळूच देत नाहीये तुझ्या बाबतीत काय चाललंय ते. आणि आपल्याला आपल्या बाबतीत काय घडलंय याचा आजही तपास नाहीये बिलकुल, नाही का. प्रेमब्रह्मच्या वेळेला स्पंदननाथांनी मला एक विचारलं होतं, आठवते? किस्साच तसा आहे. ते जे चाललं होतं ना, सूत्र येण्याचा विषय चालला होता, आठवतंय का? तर मी नाही म्हटलं, आठवतंय? मी म्हटलं नाही, नाही का नीतानी जसा किस्सा सांगितला ना तसा मौनात सूत्र यायचं. तर मला एक रोल करायला सांगितला होता, नीतानी केला किंवा अनेक जणांनी केले. तर मी म्हटलं नाही. आता का नाही म्हटलं मला काय माहिती, तुम्हाला माहिती आहे का? मी म्हटलं मला सगळं माहिती आहे
आता हे वाक्य बी मीच म्हटले, कुठून आले? बरं, कशाचा संबंध नाही, चिंतन नाही याच्यावर, शून्य चिंतन. ते काय आहे, इथे जीवाचे लाड करत करत त्याच्याच कल्याणाची यात्रा चाललेली आहे. त्याच्या कलानीच घ्यायचं चाललंय. करतोय परमेश्वर, त्याला हवं ते, पण जीवाच्या कलानी आहे. म्हणजे आता आप्पा इथे काय आहे चिरंजीव पीठात? काय नाही आहे. त्या आप्पाला बडबड करायची सवय आहे, खोड आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं तर त्याला त्याची आवड आहे, रुची आहे. मग बाहेर एवढी मोठी मोठी भाषणं करतोय ना, मग तुझी खोड जिरवायची असेल तर ये इकडे. खोड जिरवायची हे बाहेरच्या जगामध्ये वेगळा आहे विषय, पण इथं आल्यानंतर आहे ना, हां आता तुला काय बोलायचं ते बोल. आता इथं बोलणं काय बघतोय, ज्ञानगाथेच्या निमित्ताने किंवा त्याच्या आधी अवघाची संसार बोललो होतो मी त्यावेळेला. काय नाही आहे, त्याचा खेळ तो इतका छान खेळत राहतो परमेश्वर. मग तुमच्या आम्हाला इथं करायला काय उरतं? इथे करायला आपल्यासाठी काहीही ठेवलेलं नाही. फक्त निस्संदेह होणं जे आहे ना, तितकं आवश्यक आहे आणि ते सगळ्यात अवघड आहे. पण निसंदेह होणं, मी थोडासा प्राऊडली सांगतो, दरवेळेला हात जोडतो त्याच्यासाठी, संदेहच नाहीये असं ज्या वेळेला ठामपणे सांगता येतं ना, त्याच्यानंतर ते वाहनं आहे ना इतकं सोपं होऊन जातं की काय कळतं का? काय काही कळत नाहीये. लेकिन एकदा झोकून दिलं ना, तुला काय करायचं ते कर तर त्या जागेवरती येणं खूप अवघड असतं ते. पण एकदा आलं ना, या जगात इतके आपले लाड करणारं कोणी नाहीये, इतकं आपल्यावर प्रेम करणारं कोणी नाहीये. आता माझ्या बोलण्यातनं गांभीर्य नका घेऊ, याच्यातनं एक दर्शनाचीच नांदी कुठेतरी आलेली आहे. कोण नाही एवढी काळजी करत. आपल्याला इतका मोठा सन्मान देणारं या पृथ्वीवरती कोणी नाहीये. कधी कधी आपल्याला कळत नाही ते काय दर्जाचा रिस्पेक्ट आपल्या बाबतीत आहे. आपल्याला देता येतो का तेवढा? मी स्वतःकडे जेव्हा बघतो, अरे नाही नाही आपण खूप करंट आहे. मी स्वतः बाबतीत बोलतोय की मी इतका करंट आहे, समोरनं माझा जितका आदर होतो तितका आदर मला देता येतोय का? नाही देता येत. मग देता येईल का? निश्चितपणे देता येईल. का नाही देता येणार? मग कसा द्यायचा? काही विधी नाही आहे त्याला. समोरनं कसा दिला जातोय? शिक. आईकडे बघून बाळ जसं शिकतं ना, तसं शिकलं तर इथं धमालच धमाल येते. आणि त्याशिवाय त्याच्यासाठी बाळ व्हायला लागतं. आपण सगळे बाळ झालो, सकाळी उल्लेख केला कोणीतरी ना, आणि खरोखर बाळ झालेले आहेत ते. योगिताला तिच्या घरात बाळ म्हणतात, याच्यासारखी घटना नाहीये. आणि आपल्याला सगळ्यांना आहे ना, अपार्ट फ्रॉम दी एज, या देहाचं वय, त्याचा आणि आपला बाळ होण्याचा काडीचाही संबंध नाहीये. म्हणजे बाळ होणं म्हणजे काय आहे? बाळ होणं म्हणजे बाळासारखं उगीच काहीतरी चाळे करणं असं नाहीये ते. पण काय नाहीये, आईवरती भरोसा इतका असतो की काय बोलायचं कामच नाहीये. मग आईने सांगितली उडी टाकतं, ते बाळ टाकणार तिथनं उडी. कारण आई आणि बाळाचं नातं तसं असतं. आपल्या वाट्याला आईची आई आलेली आहे, त्याच्यामुळे याच्यासारखं काहीच नाहीये. जन्म आपला नाही का, एका सूत्रामध्ये गेलंय ते काय की दोनदा जन्म होतो आपला. एकदा आईच्या उदरातनं होतो आणि त्याच्यानंतर आपल्यात बोध जन्माला येतो, तो खरा जन्म तिथून. आणि मग तिथून पुढं मुक्तीची यात्रा, आनंदाची, कल्याणाची, उद्धाराची जी काय आहेत, हे शब्द आजही कळत नाहीत. पण ज्या वेळेला स्वतःच्या जगण्याकडे आपल्याला बघता येतं किंवा आपण एकमेकांच्याकडे बघतो, अरे बापरे अरे बापरे, नाही का, त्यावेळेला जी धमाल आहे, तर तुम्हा आम्हाला सुद्धा एकमेकांचं दर्शन घेण्याच्या पात्रतेचं बनवलंय दत्तात्रयाने. मग इथं काय होतं, कधी जर मला नाही एखाद्याचं दर्शन होतं आपल्याकडे, तर त्या दर्शनाचा प्रॉब्लेम नसतो, माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम असतो. माझे डोळे कुठेतरी कमकुवत आहेत, माझे डोळे कुठेतरी गढुळलेले आहेत. म्हणून तो नितळ हा शब्द जो आहे की डोळे नितळ पाहिजेत. पंडितजी सांगतात की त्या संजयचे डोळे किंवा लहान बाळाचे डोळे नितळ असतात. ते नितळ असं असतं की त्याच्यामध्ये पडदाच नसतो कुठलाच. जे जसं आहे तसं, जे जसं आहे तसं एकदा कळलं की विषय संपतो. आपलं काय आहे, अज्ञान जे आहे ते जसं आहे तसं बघू देत नाही. मग अज्ञान काय करतं, जसं नाही ते शोधत राहतं आणि त्याला येस करतं.
त्याच्यामुळं मग मला आयुष्यभर रोहन कळणार नाही, मला आयुष्यभर नारायण कळणार नाही, स्पंदनात कळणार नाही. आपण कळून घ्यायला जातो म्हणून घोळ आहे. परमेश्वर सुद्धा हात जोडले, कारण वाहत जाणं आहे ते, त्याला सुद्धा कळून घ्यायचं नाहीये. तो उपस्थित आहे याच्याविषयी मला संदेह नाही. या जागेवर जेव्हा मी येईल त्यावेळेला सगळेच विषय संपुष्टात येतात आणि मग करण्यासारखं काय राहत नाही. विधीशिवाय सगळ्या गोष्टी घटित होतात. सगळे विधी आपले मोडलेत. ही साधी घटना नाहीये. नेहमी अवसरात येतं की आपले साधे साधे विषय आहेत की परंपरेने आपल्या डोक्यावरती बसलेले आहेत. आपल्या घरातली देवारे असतील किंवा कर्मकांड असतील किंवा आज 2-3 जणांनी मला वाटतं का त्या नारायण नागबळीचा उल्लेख केला. सगळ्या पिढ्या चेंबलेल्या आहेत त्याच्यामध्ये, किंवा भविष्याचा उल्लेख केला, काय संख्याशास्त्राचा उल्लेख केला. तर हे आपल्याला याच्यातनं सगळ्यातनं बाहेर काढले. याच्यासाठी आपण काय केले? आपण काहीही केलेलं नाहीये. आणि ज्या वेळेला आपण काहीही नाही केलं आणि आपल्या बाबतीत अघटित घडलंय, अलौकिक घटित झाले, घडणं वेगळं घटित होणं वेगळं. घटित होणं ते यद्गत्वानं निवर्तन ते तसं येते, ते कायमचं झालं ते. त्यामुळे तुमच्या आमच्या बाबतीमध्ये काही शाश्वत घटना जन्माला आलेल्या आहेत. त्यासाठी फक्त आणि फक्त दत्तात्रेयाची कृपा एकमेव कारण येते. आणि पुन्हा भाग्य काय, हे शब्द सगळे आपल्यासाठी छोटे होऊन बसलेले आहेत, ते आपल्या वाट्याला आलेले आहे. आपण मराठी बोलतो आहोत इथं, किंवा लौकिक भाषा आहे जी माणसाने विकसित केलेली भाषा आहे. आणि खरं तर 2 शब्दांच्या मधलं आकाश नाही का, नेहमी ते वाचता यायला पाहिजे आपल्याला. आणि ते पुन्हा त्याच्यासाठी काय ट्रेनिंग आहे का कुठलं, काय नाही आहे. म्हणून ते इंग्रजीत म्हणतात बिटवीन द लाईन्स. शब्दांच्या मधली पोकळी वाचता आली की त्याच्यातच सगळे. म्हणजे मौन कुठं आहे तर त्या पोकळीत मौन आहे. आणि मौन बोलायला लागलं ना की त्याच्यासाठी काही लागत नाही. मग मौनाला ना मराठी कळत नाही, हिंदी कळत नाही, इंग्रजी कळत. अस्तित्वाचा अस्तित्वाशी संवाद चालू होतो. त्याला भाषेची गरजच लागत नाही अजिबात. तुम्ही उल्लेख केला, तुम्ही कुठल्या कुठे घेऊन गेले, त्याच्यामुळे तीच माझ्यात काहीतरी घुसलं परत. हां, म्हणजे लोकांना भूतं लागतात, आता मला स्पंदनात लागले. ते एकमेकांची दर्शनं करायला लावलंय ना आपल्याला. तर हे सगळं जे आहे ते खूप भन्नाट विषय आहेत आपल्या बाबतीत घटित होत आहेत ते, आणि आपण काही करत नाही. बरं असं आहे ना, ते असं कुठं असतं का? लौकिक जगात असा प्रश्न पडतो समजा, नाही का. मी स्वतःकडे बघितलं की अरे 15-20 वर्षापूर्वी काहीतरी भलतीच फिगर होती आणि आता भलतंच आहे काहीतरी. पण असं कधी असतं का बाहेरच्या जगात? असंच असतं हे चिरंजीव पीठात पक्क आहे. म्हणजे असंच असतं. आणि ती सत्याची जागा, ती शाश्वताची जागा, ती चिरंजीवाची जागा. चिरंजीव पीठ या शब्दाला साजेशा सगळ्याच्या सगळ्या घटना आपल्या बाबतीत घडतायत. त्यामुळे आपल्यासाठी तो शब्द न राहता आपल्या जीवनाचा अंग झालेलं आहे, किंवा आपलं जीवन होऊन बसलेलं आहे. ते खूप छान आहे. मी एक गंमत सांगतो, आहे की नाही. सगळे सिरियस झालेत ना, पण आपण आनंदाच्या बोधाने सिरियस आहे. आपण थोडी दुःखी झालेलं आहे कोणी. काय नाही, गमती काय. हां, मी सांगितलं होतं का किस्सा, जाऊ ते सांगितलं तर रिपीट होईल, आपल्याला काय. मी आहे ना 20 वर्षापूर्वी सांगतो ना, सांगितल्याशिवाय कसं कळेल. तुझा चेहरा काय म्हणला, सांगितल्याशिवाय कसं कळेल. हे स्पंदनात पण काय म्हणले, सांगितल्याशिवाय कसं कळेल. मी आहे ना लॉंग बॅक 20 वर्षापूर्वी आहे ना, मला कार घ्यायची होती तेव्हा. हा कार शब्द आल्यावर काय होणार आहे मला माहिती होतं. तिकडं मागं अशा टाळ्या वाजल्यात बरं का, उंच करून. तर काय नाही, तर त्यावेळेला आता ते हा, तर ते सामान्य घटना आहे, एकदम सामान्य घटना आहे. पण ते मी गाडी घेतली बरं का, आणि चालवायला कुठे येते. हां, नवी गाडी आणली आणि चालवायला येईना. तर माझा एक काका होता धाकटा, तो एकदम पॅशनेट ड्रायव्हर.
तर मला कुठं जायचं असेल की मी त्याला फोन करायचो, ये आपल्याला इकडं जायचंय, तिकडं जायचंय, तिकडं जायचंय. 20 वर्षापूर्वी तो यायचा. एक दिवस वैतागला, मला म्हणला ही चावी आणि तुझी गाडी तिकडं बस बोंबलत. म्हणला माझा कामधंदा, हा मी कामधंदा सोडायचं आणि तुझी गाडी चालवायला यायचं, तू शिक गाडी. आता मी एकदम सिरियस, आता गाडी शिकायला तर पाहिजे ना. आता कोण येणार आहे आपल्याला गाडी चालवायला, कोण रोज मोकळे. मग मी ड्रायव्हिंगचा क्लास लावला. मग तिकडं गेलो त्याच्याकडं. 1 दिवस गेलो, 2 दिवस गेलो, 3 दिवस गेलो. मग फर्स्ट गिअर असा टाकायचा, सेकंड असा टाकायचा, थर्ड असा टाकायचा. याला ब्रेक म्हणतात, क्लच म्हणतात, ॲक्सेलेटर म्हणतात, नाही का. इंडिकेटर असा द्यायचा, आरशात असं बघायचं, काय 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 सगळं सांगतात. सगळ्याला हो हो. बरं शाळेत हुशार का ढ त्याच्याशी घेणं देणं नाही आपल्याला. तर ते सिरियसली शिकवायचा ना तो ट्रेनिंगवाला. त्याला पैसे बिशे दिलेले होते त्यांनी सांगितलेले. तर ते 7-8 दिवस झाले बरं का. 7-8 दिवस झाले. मग मी गाडी चालवली. मला म्हटलं येते तुम्हाला गाडी आता. मी म्हटलं बरं, वा वा, चांगली गोष्ट आहे. मला त्यांनी सांगितलं तुम्हाला गाडी येते. मग मी म्हटलं आता घरची गाडी काढू आपण. ती गाडी काढायला तर कुठं काढता येते मला. परत दुसऱ्या दिवशी गेलो त्याच्याकडे मी. हां बसा, करा चालू, टाका फर्स्ट गिअर. मी टाकला फर्स्ट गिअर. चला टाका सेकंड गिअर. टाकला सेकंड गिअर. नंतर म्हटला की टाका थर्ड गिअर. कुठं टाकता येतोय. मी म्हटलं थर्ड गिअर. तर त्याने शांतपणे सांगितलं कालच्याच जागेवर आहे. आता काय असतं सांगतो, जर आपला अपमान नाही केला ना एखाद्याने, त्याशिवाय आपण चवताळून उठत नाही. काय कारण आहे, सावधता बोंबललेली होती. 6-7 दिवस तो रोज सांगतोय ना, पण लक्ष भलतीकडंच. अवसर चाललाय समोर, लक्ष भलतीकडंच. पण मग ते त्याने असं धुतलं ना मला, कालच्या जागेवर आहे थर्ड गिअर. मला आला राग. ते माझ्यापेक्षा लहान होतं ना. हा पण ते गुरु लहान मोठा असतो त्यात काय नाही. मी त्याच्याकडे बघितलं असं, म्हणलं ओके. मग ते थर्ड गिअर फर्स्ट गिअर सगळं काय घरी जाऊन गृहपाठ केला. दुसऱ्या दिवशी आलो. त्याला अजिबात म्हटलं सांगू नको मला. गाडी बिडी मस्त चालून बघितली इकडं तिकडं. त्याला म्हटलं येते का गाडी. हा येते म्हणलं, आता यायची गरज नाही. मुद्दा तो आहे की ती वेळ आपल्याकडे काय येते एखाद्याने अपमान करायची, तर आपली सावधता कुठंतरी बोंबललेली असते. मी तो किस्सा तेवढ्यासाठी सांगितला. एक तर गंमत आहे त्याच्यात. थर्ड गिअर कुठे, कालच्याच जागेवर आहे. बरं ते इतकं शांतपणे सांगितलं ना त्याने मला. मी म्हटलं थर्ड गिअर कालच्याच जागेवर आहे. म्हणजे पठारीच्या स्टाईलने सांगितलं त्याने. त्याच्यानंतर ती गाडी आहे ना, आपोआप आली गाडी चालवायला. त्याच्यानंतर मजा मजा आहे, बाकी काय नाही. वेळच वेळ होता माझ्याकडे आणि बोर तर व्हायला नकोय आपण. पण मी जसं सांगितलं, आपल्यापैकी कुणी हात वर करून सांगायला येऊ शकतं इथे. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा वा. दत्त पणी काहीतरी चावी फिरवली, त्यांनी फिरवली, नंतर तुम्ही सुरू झाले. तुम्ही चावी फिरवली, मी हात वर केला. अनुषंग शाळा घेते, कारण तुम्ही आता मला सुरुवातच तशी करून दिली. मॅडम आल्या नाही का. खरं तर सगळ्यात अज्ञानी व्यक्तिमत्व तुमच्या पुढे, जे बाहेर आज टीचर आहे. आणि हे फक्त तुम्हाला माहिती आहे आपण काय आहोत ते. पण शाळा अनुषंग घेते कारण माझा सगळ्यात जास्तीत जास्त वेळ तिथे जातो. माझी भागदौड ही मलाच माहिती. पण आप्पा इतकं भारी ना. एक सूरज के सानिध्य में ही देख धरती को जीवन मिला है, असं काहीतरी मिळालेलं आहे, असं मला तुम्हाला सांगायचं होतं. शाळेत वेळ जातो म्हणजे तुम्ही ऐकताना फक्त आहे ना, मी दत्त महाराजच सांगते असं ऐका प्लीज. कारण
ती जी जागा आहे ना, ती जागा त्या परमेश्वरानेच मला दिली आहे. कारण आणि हां, साक्षीदार तिथे कोण आहे माहिती आहे का माझं रक्षण करायला पाठीमागे? शाळा एवढी आवड-हवी आहे आणि त्याच्या पाठीमागे कानिपनाथ आहेत. हो आहेत, ते आहे. बाकी तुम्ही समजून घ्या. 2-4 किस्से फक्त सांगायचे. परिस्थिती येते आणि आपल्याला काहीतरी सांगून जाते. तसं काहीतरी झालं आणि पंडितजी म्हणले तुला उभं राहायचं आहे. उभं राहायचं आहे? कुठं? तुला उभं राहायचं आहे आता बस, तुझ्यासाठी, तुझ्या घरासाठी. हो ठीक आहे. आपण नाही म्हणू शकत नाही म्हणू शकत नाही. ओके. जेव्हा आपण ओके म्हणतो ना, तेव्हा आहे ना खऱ्या हालचाली सुरू होतात त्या सानिध्याकडून, त्या अस्तित्वाकडून. आणि खरं अस्तित्व हे बोलायला लागतं. जे मौन असतं, तुम्ही आत्ताच बोलले ना आप्पा, काही गोष्टी ह्या अदृश्य असतात, त्या मौन भाषेतून आपल्यापर्यंत येतात आणि त्या बोलक्या होऊन जातात. तसं काहीतरी आज मला त्यांनी इथं संधी दिली की उभं केलं त्या जागेवर. पण असं उभं केलं ना की अरे मला काही 20 वर्षाचा ब्रेक आणि त्या जागेवर उभं राहायचं म्हणजे खूप अवघड आहे माझ्यासाठी. हे नाही, तू करायचंय यांचं असं एकदम, तू करायचंय. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, ठीक आहे, काय राहिले मी उभी. पण एकही दिवस असा गेला नाही माझा की मला तिथे कंटाळा आला आहे. खरंच नाही गेला. कारण का? एक प्रत्यक्षता माझ्याबरोबर उभी आहे. ती प्रत्यक्षता मला दरवेळेस जागवती आहे. प्रत्येक दिवस माझा नवीन करते. प्रत्येक दिवसात नाविन्य आहे. प्रत्येक दिवसात ही जी मुलं आहेत, ज्या मुलांचा आहे ना मला अनुषंग मिळतो प्रत्यक्ष, आणि ती मुलं आहेत ना माझ्या आनंदाचा भाग होतात. कारण माझा विषय सिरियस नाही हो, मी क्राफ्ट टीचर आहे, त्याच्यामुळे तो विषय मी खूप एन्जॉय करते. कारण का? सगळी परमेश्वराची कृपा आहे. ते कुठल्या कुठं होतं आणि तो जेव्हा पाणीनी सांगितलं पंडितजींनी, तेव्हा ते मला ते सूर फुकल्यासारखं म्हणजे कानात ते गेलं आणि ते मला दिसले अक्षरशः तिथे की जसं तो पाणिनीचा व्याकरणकार झाला तसं काहीतरी. म्हणजे तुम्ही असामान्य आहात. ते जे असामान्यत्व आहे ते कुठेतरी ते आपल्यालाच आपलं प्रगट होऊन दिसायला लागतं. कोण दाखवतं? म्हणजे आपला आदरातिथ्य करणारं कोण आहे, म्हणजे आपला सन्मान राखणारं कोण आहे? तर ही एक खूप मोठी शक्ती आहे. जी शक्ती तुम्हाला सतत प्रेरित करत असते, ती आपल्याला दिसली पाहिजे. हे जे जगणं आहे ना, हे जगणं खूप आवडहव्य आहे. जसं परमेश्वर प्रचंड आहे, तसं जीवसुद्धा त्या दिव्यतेने जगायला मागतो आहे. जसजसे दिवस पुढे गेले तसं तुम्हाला सांगते काही करावं लागत नाही. जेव्हा आपण हो म्हणतो परिस्थितीला, तेव्हा ती परिस्थिती आपल्याला नेत असते. ते वातावरण, ती प्रकृती तुमच्यासाठी ना उभी राहते. अक्षरशः प्रत्येक प्रसंगाला उभी राहते. अरे तू चल, तुझ्यासाठी आम्ही आहोत. आणि जेव्हा असं म्हणतो ना, काही नाही हो, मी फक्त काम करते आणि ते रिझल्ट, ते सगळं काही काम, जो हात फक्त हलतो आपला, पण ते हातात पण ते सामर्थ्य आणणारा किंवा आपल्यात असतं, मान्य आहे सगळं, पण ते दाखवणारा जे दर्शन आहे, ते दर्शन प्रत्येक क्षणी देणारा हा दत्त महाराज आहेत, ते प्रत्येक क्षणी ठळक होतात मला. आणि माहीत नाही, खूप खूप चमत्कारी घटना घडतात. अवाक होणं काय आहे? अवाक म्हणजे म्हणतो ना आपण विस्मयचकित, याच्यावर सुद्धा अवसर झालेले आहेत. ते लौकिक जगणं आहे, पण त्याच्यातली अलौकिकता तुम्हाला एक सांगते मी. एक काहीतरी कॉम्पिटिशन येतं आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जी टीचर आहे, पार्टनर, ती डायरेक्टली म्हणते नाही आपल्याला जमणारच नाही, आपल्याला ही गोष्ट जमणार नाही, कॉम्पिटिशन खूप मोठ्या लेवलचं आहे आणि त्याच्यामुळे मी तर नाही, कारण ती सिनियर मला खूप. आणि म्हटलं नाही, मला कुठून येणार, मग तुलाच येत नाही, मला कुठून येणार? ठीक आहे, नाही प्रिन्सिपल, सपना मिस, तुम्हाला करायचं आहे. मी अशीच त्यांच्याकडं, सर पण हे कसं काय? तुम्ही इन्चार्ज व्हायचं आहे, त्या मुलांना तुम्ही तिथं घेऊन जायचं आहे आणि तुम्ही
तुम्ही तिथं उभं राहायचे प्रत्येक गोष्टीला, आणि वेळ आहे तुम्हाला 10 दिवसाचा. रजिस्ट्रेशनपासून सगळं तुम्हाला करायचं. असं सही केलं, कारण त्या गोष्टी पण त्या लेवलला लढवायच्या असतात. आणि आपण महाअज्ञानी, एकतर आपल्याला ते ज्ञान माझं किती दूर गेलेलं आणि ते परत उकरून काढायचं म्हणजे महाकठीण प्रसंग माझ्यापुढे उभा, की कसं. पण एक आतमध्ये अशी शक्ती आहे, दत्त म्हणलं जातं आणि गोष्टींना ते स्फुरण येतं, म्हणजे परिस्थिती ही नाचायला लागते आपल्यासमोर. मी काय नाही, मी हो म्हणते, तेव्हा माझ्यात भारी येते, मी हो म्हणते. हो, ठीक आहे प्रिन्सिपल, ठीक आहे, बांगर मिस तयार झाल्या नाही का, ओके. ती पार्टनर मला घाबरायला लागली, होय असं तसं ते नाही होणार, मुलं तेवढी कॅपेबल नाही आहे, 10 दिवसात आपण कसं तयार करणार त्यांना. हो मिस, मी आहे ना. येत काहीच नाही बरं का, त्या लेवलला काहीच येत नाही, पण फक्त मी म्हणले आहे ना. तुम्हाला माहिती ना माझ्या मागे कोण आहे, दत्त आनंद. आणि हे खूप भारी आहे, अख्ख्या शाळेला माहिती आहे दत्त आनंद. आणि त्याच्यामुळे ते माझा शनिवार ती लोक आठवणीत ठेवतात. 3 वाजले, पळ लवकर, नाही तर मीटिंग लागेल, पटकन पळ, 2:15 झाले, ते मागं लागतात माझ्या. हे इतकं सुंदर आहे ना, मी सगळ्यांना धन्यवाद देते अक्षरशः, की माझ्यासाठी ते मला हे करतात, जा लवकर, पळ लवकर, ते खूप भारी आहे. हां, तर परत त्या जागेवर येते की मग त्यांनी ते झालं, तो दिवस उगवला. मुलांची 2 दिवसात मी फक्त सांगून दिलं, हे असं असं तसं तसं, ओके. क्राफ्टचीच ॲक्टिव्हिटी होती एक, आणि ती चांगली मोठी होती, म्हणजे जवळजवळ 20 ते 25 शाळेंमधून आमची शाळा एक होती. त्याच्यात गेले आणि मुलांना घेऊन गेले. मी म्हटलं ठीक आहे. अहो टीचर, मला मुलं म्हणायला लागली, टीचर ते पेपर ह्या साईजचा आहे आणि ते साईजचा नाही आहे आपल्याकडं. हो का, ठीक आहे, थांब जरा, आपण बघूया अजून पुढं काय काय होते. आणि ते एक लेवल म्हणजे पुढं चालू होतं, म्हणजे एक स्पर्धा सुरू होती आणि आमची जी आहे मुलांची बसणार होती, बसून कामं करणार होते. थांब जरा, वेळ आहे. मी त्यांना मुलांना पण सांगत असते, थांबा रे, टेन्शन घेऊ नका तुम्ही, आपल्याला कधी टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. मुलं पण निश्चिंत गप्पा मारायला. मग ते नंतर झाला वेळ आला. अहो टीचर, ते पेपर आपलं त्या साईजचा, मुलांना टेन्शन. ठीक आहे म्हटलं, ही साईज करते, ते झालं, ओके झालं. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते, त्यांनी ते काम, वेळ होता 1.5 तासाचा, मुलांनी 1 तासामध्ये एक कोलॅज मेकिंग ॲक्टिव्हिटी होती आणि ते पूर्ण कोलॅज चित्र तयार करायचं होतं. आणि मी मुलांना फक्त एकच सांगितलं की तुम्ही जायचं आतमध्ये, बिनधास्त जे आहे ते तुमचं ड्रॉइंग तुम्ही करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त पेपरच्या शेड्स वापरायच्या, ठीक आहे. तेवढंच मुलांनी लक्षात ठेवलं आणि तसं कटिंग करून त्यांनी केलं आणि अक्षरशः त्या कॉम्पिटिशनला ह्या शाळेला फर्स्ट प्राईज मिळालं. आणि याच्यातून तुम्हाला म्हणजे मी अवाक कधी झाले की जेव्हा तिकडे पुढे सगळं बसले, जेव्हा अनाऊन्स करायचे होते सगळे प्राइजेस, तेव्हा पुढून अनाऊन्स केलं की अशा म्हणजे संतपीठचं नाव घेतलं आणि डायरेक्टली प्राईज घोषित केलं. तेव्हा मी थक्क झाले. म्हटलं आपल्याला प्राईज, मी अशीच झाले. म्हटलं अवघड आहे खरं तर, त्या लेवलला हे अवघड आहे. मी सहज गोष्टी करत जाते, म्हणजे इतकी सहजता आहे ना, मी टेन्शन घेतच नाही, कारण येत नसतं काहीच. खरंच ते ज्ञानी किंवा त्या खूप पंच्युलिटीमध्ये मी बसतच नाही, अजूनही बसत नाही. पण मी जे काही गोष्टींना त्या हो म्हणते ना, त्या सहजतेत मला आहे ना, दत्त महाराज आहे ना, असा म्हणजे माझा हात असा वर करतात डायरेक्ट, मी आहे तुझ्याबरोबर. म्हणजे ते जे सानिध्य आहे ना, मला तुम्हाला ते सांगायचे की हे अवाकीचे प्रसंग आहेत ना, हे खूप घडतात आणि त्यावेळेस फक्त धन्यता प्रसवते. ह्या धन्यतेला फक्त धन्यताच, कारण मग मला हे बाकीचे हे प्रिन्सिपल वगैरे हे सगळे म्हणतात की हो हे कसं काय शक्य झालं, तुम्हाला काहीच येत नाही. बरेच टीचर म्हणतात कसं काय, म्हणजे हे. पण त्यांना नंतर कळतं की ही व्यक्ती वेगळी आहे, ही व्यक्ती वेगळ्या ठिकाणाहून आलेली आहे आणि ही बोलत नाही, करते. आणि त्यांना माहिती मी जेवढं बोलते ना तेवढं मी करते, कारण सत्यतेमध्ये जी काही
म्हणजे स्पष्टता आहे, ती स्पष्टतेला भीती नसते कसली, अजिबात भीती नसते. त्याच्यामुळं तो जो कॉन्फिडन्स असतो ना, तो कॉन्फिडन्स आपल्याला जिंकवतो. म्हणजे ती ताकद आहे ना आपली, जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य अशा वेळी काम करते. आणि आजसुद्धा अशीच कॉम्पिटिशन झाली टीचरची, असंच रंगून दिलं तर काहीतरी. आणि आजसुद्धा एका रिझल्ट म्हणजे परवा दिवशी समजलं, त्याच्यातसुद्धा माझा 3rd विनर आला, म्हणजे मी स्वतः. त्याच्यामध्ये सुद्धा मी 3rd प्राईज मिळवलं आणि आज ते मिळणार होतं. आज मी त्या जागेवर गेले नाही, कारण मी इकडे आले. पण ते काय नाही, तिकडे सोय होते. तर ते म्हणलं तुम्ही आले ना, मला फोन होते बरं का. मी म्हटलं अहो तुम्ही आहात ना, घ्या की, मी कशाला पाहिजे, तुमचं पाहिजे, तुम्हाला किती आनंद व्हायला पाहिजे. पण त्यांना काय माहिती, ते काही लागतच नाही मला. अरे माझा आनंद काय, तो अवर्णनीय आहे, तो ह्या कशात बसतच नाही. मी जरी तुम्हाला प्रसंग ते सांगते तरी पण मला तुम्हाला दत्त महाराजच सांगायचे त्याच्यातून. कारण ह्या अशा सिच्युएशनमध्ये ते माझ्या पाठीशी उभे आहेत. ते प्रत्यक्ष म्हणजे म्हणतात ना, प्रत्यक्ष दर्शन काय असतं, ते दर्शन मला तुम्हाला हे सांगायचं की अहो ते जिंकवतात, सगळं करतात, पण काही वाटत नाही. कारण मी नाही आहे कुणी की मी ते घेऊ. मला हे धन्यवादसुद्धा उधळावेसे वाटतात. म्हणजे हे सगळं जे आहे ते मी फक्त दत्त म्हणते आणि त्यांना धन्यवाद देते. कारण जे आहे त्यांचंच आहे. आपण समर्पित आहोत हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तेच घडवून घेतात. आणि अशा वेळेस ते निर्धारण आठवतं मला. ज्या निर्धारण तुम्ही सांगितलं ते निर्धारण आठवतं की अरे आपण असे तसे नाही आहोत. आपल्याला पकडून आणलं, कसं पकडून आणलं यांना माहिती. मी पण अशीच आलेली आहे. बाप रे, काहीतरी गुंडी करावी लागली त्यांना आणि असं ओढीत आणलं आहे ना. अमोल माझ्या आधी आलेला आहे. अमोलला धन्यवाद त्याच्यासाठी की त्याच्यामुळे मी आज इथे आहे. आणि त्याचा प्रसंग एक पूर्ण करते. बरोबर आहे ना. हां, आप्पा म्हणले मला मगाशी, मी नाही सांगणार. तर तो म्हटला परिस्थिती खूप अवघड होती. मी वेळ नाही ना घेते आप्पा, जाऊ दे, आज संधी मिळाली बोलायची. हां, तर ते किस्से अवघड आहेत खरं तर, नारायणला माहिती आहे. त्यामुळं असा टोचत असतो सारखा मला. पण ऐका, तो आजारी होता, तो प्रसंग खरंच अवघड होता. 2011 साली ज्ञानेश्वरी एवढी मोठी दिसती तुम्हाला, 2च वर्षाची होती, फक्त 2 वर्षाची होती. खूप अवघड प्रसंग होता तो. आम्हाला एवढा दिसतोय तुम्हाला, पण डॉक्टर खरंच म्हटले होते की गॅरंटी नाही आहे. अवघड होतं ते. पण आपल्याला काय माहिती आपण इथपर्यंत येणार आहे. पण ते जे आईचं सांगितलं ना आमच्या, तर ते आईचं वाक्य मला सांगायचं आहे. तर ते विसरला. तर तो आवाज निश्चित असं पडून होता. त्याला ते सलाईनं विलाईनं तोंडातून बिंडातून सगळं असं ते लावलेलं होतं. मी तर बघितलंच नाही ते. ज्ञानेश्वरी होती ना त्याच्यामुळं. आणि आई आमची गेली, सगळे गावावरून आले भेटायला त्याला, असं अचानक झाल्यामुळे. आणि मग त्याचे मामा वगैरे गेले भेटून. त्याचे मामा पण विनोदीच अंगाचेच सगळे, ते सगळेच ते घरानंच त्यांचं तसं आहे. नाही, अक्षरशः सासूबाई सुद्धा तसेच आहेत. हां, खरंच तसे आहेत. आज त्यांची 89वी सुरू आहे, पण आजही म्हणतात मी माझी जगणार, तिकडं तुम्ही तुमचं बघायचं. हां, आणि मी माझी जीवाला जपते, तुम्ही पण तुमच्या जीवाला जपायचं. म्हणजे हे त्यांचं जे वाक्य आहे ना, मी माझा आनंद घेते, तुम्ही तुमचा घ्या. हां, मी माझी अजून करून खाते, तुम्ही पण करून खा. हे भारी आहे त्यांचं. आणि एक गोळी नाही अजून त्यांना, त्याच्यातून ते घ्यावंसं वाटतं त्यांचं की छान आहे. हां, परत त्या प्रसंगावर येते परत. तर ते मग आई आमची गेली आतमध्ये बघायला.
आईला वाईट वाटलं ना की एवढं चावायला झालंय, म्हणजे पोरीकडून झाले का काय माझ्या, नाही का असं. हां, बरं बरं, आधी पोरीला नाही विचारलं की बाई तुझ्याकडून काय झालं का, मला काहीच नाही बोलली, डायरेक्ट आत गेली. आणि मग त्यांना ते असं, एक तर ते बोलण्याच्या याच्यात नाही, त्या अशा अवस्थेत होता तो, अशा अवस्थेत होता तो. आणि अमोल सॉरी, अमोल सॉरी. हसायला ते अशा प्रसंगाचे, आता ते येऊन गेलेत, पण निर्धारणाचे विषय होते आपले. हां, त्याच्यामुळं आता ते धन्यवादच दिले जातात त्यासाठी. आणि तर मग आमच्या आईने विचारलं, अहो आमच्या, म्हणजे मला राणी म्हणतात बरं का तिकडं, राणीकडून काही चुकलं का, तेव्हा तुम्हाला असं झालं. तिचं काही चुकलं असेल तर तिला माफ करावं, पण ती नाही हो अशी. तेव्हा तो म्हणतो नाही हो, म्हणजे त्याला असं सांगायचं होतं, नाही 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 तिचं काही नाही हो, माझंच आहे सगळं, असं असं ते असा प्रसंग होता तो. खरं सांगू का, अमोल आहे म्हणून घरात खूप भारी, म्हणजे एक माहोल असतो घरात. कारण तो जे एंट्री करतो ना घरात, ते एंट्री भारी असते त्याची. ते माणूस एकदम जॉली माणूस आहे, एकदम भारी अजूनही. म्हणजे एवढे झाले आता 18-19 वर्ष, पण अजूनही तसंच वातावरण आहे, मस्त आहे. नीता खरंच हसू नको. इथं काही खोटं नाही बोललं जाते, खरं आहे, परवानगी नाही. त्याच्यामुळं ते आहे खूप. तर असं एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, शाळा जरी अनुषंग घेतला असेल तरी पण खूप छान आहे, खूप भारी आहे. लौकिकात सुद्धा तुम्ही अलौकिक जगू शकता, याचं मूर्तिमंत उदाहरण मी आहे. कारण मी ते लाईफ जगती आहे. कारण खूप अवघड सिच्युएशन येतात, खूप अवघड परिस्थिती येते, पण भीती नाही वाटत अहो. कारण काय, अवसर एवढे झालेले असतात ना, ते अवसर काय विसरून देत नाही. प्रत्येक प्रसंगाला आहे ना, ते उभं राहते ती शक्ती, आपल्या आधी ती उभी असते. त्याच्यामुळं ना भीतीच वाटत नाही कसली. चल येऊ दे काय पण, असं होतंय, येऊ दे काय पण, मी घाबरत नसते कशाला. म्हणजे असं काहीतरी मस्त क्रिएशन झालेलं आहे. आणि खूप छान असं लाईफ असं मिळाले. आणि असं वाटतं की खरंच भाग्यवान आहे, खरंच. प्रत्येक क्षण हा सुंदर करतोय मला, हा प्रत्येक क्षण मला नवीन काहीतरी दाखवतोय. त्या प्रत्येक क्षणाला धन्यवाद जातो, त्या प्रत्येक प्रसंगाला धन्यवाद जातो, त्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद जातो, जी मला असं काहीतरी दाखवते जे जे खूप भारी असतं. ते शब्दात नाही आणता येत. आपली लोकं आहेत ही सगळी खूप खूप भारी वाटतं सगळ्यांकडे बघून, की सगळेजण येतात, कसे येतात, ज्याचं त्याला सगळं माहिती, पण अहो कळतं आता की कोण कसा येतो, कोण कसं येतं, काय काही सांगावं लागत नाही, सगळे येतात. पण सगळ्यांमधला जो दत्त आहे, जो दत्त उठलेला आहे, तो दत्त आहे ना, अक्षरशः आपल्याला धन्यवाद आपल्याला पण देतो ना, आपण त्याला धन्यवाद करतो. हे असं स्पष्ट दृश्य दिसतं. दृश्य ही कधीही हे नसतात, म्हणजे म्हणतात ना की ती मौनच राहतात आणि अदृश्य राहतात, पण ती दिसल्याशिवाय बोलतात. हे खूप भारी आहे. म्हणजे ते म्हणतात ना, शब्द थोडेसे अवघड जातात, तसं काहीतरी होत असेल. पण खूप छान आहे, खूप छान आहे, खूप छान आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे की मला तुम्ही सगळे भेटलात. तुमच्या सगळ्यांना धन्यवाद आहे. आज मला ही संधी मिळाली, खरं तर खूप छान आहे सगळं. आणि पंडितजींना पण धन्यवाद, ह्या सगळ्या माहोलाला धन्यवाद. धन्यवाद दत्त. खूप छान. मी सपनाला म्हटलं, सपनाला म्हटलं, सपना चान्स आहे वचपा काढायला. पण एक खूप छान दोघांच्या बोलण्यातनं आला विषय, की जे ट्युनिंग आहे दोघांचं, ते परिस्थिती काय पण येते आपल्याला. लौकिक अंगाने अशा काही परिस्थिती असते ना,
की बाहेरचे लोक सहज कोलमडून जातील अशी परिस्थिती ती आपल्याकडे. पण आपल्या राज्यामध्ये काय फिकीरच नाही आहे कसली. म्हणजे कोणावरही काहीही प्रसंग आला ना असा सहज सुटसुटीत मार्ग निघून जातो. तसं ते तिला आता सांगितलंय तुला उभं राहायचंय आणि ती 2-3 वेळा रिपीट झालं की येस, हो मी उभी राहीन. तर आपल्याकडे येस फॅक्टर जो आहे त्याला प्रचंड त्या फॅक्टरचा रिस्पेक्ट आहे. म्हणजे तू फक्त उभा ठाकेल असी. तर ते तिच्या अख्ख्या बोलण्यामध्ये जे आत्ता आलं ना तर ते आलं की तू उभी राहा, बाकी सगळं आपोआप आहे. त्यामुळे खूप सुंदर आहे, मांडलं पण मस्त. बोलताना अमोलने तिची माफी मागितली आणि तिने अमोलची मागितली. याच्यासारखं भारी काय आहे? याला मुक्तीच्या राज्यात आपण आहोत असं येते. कुठेतरी लौकिक नाती ओलांडलीत आपण आणि केवळ अंगाने आपण जगतो आहोत. त्याचं हे तुमच्या दोघांच्या बोलण्यातनं एक दर्शन घडलं. खूप छान, धन्यवाद दत्त. आता कोण आहे आणखी? हा ये ऋत्विक. तर मगाशी किस्सा थोडासा अर्धवट सांगितला, थोडासा. हां, तर पहिलं रिजेक्शन झालं होतं माझं. पहिलं रिजेक्शन झालं. त्यानंतर मग बरोबर आज मागच्या वर्षी पंडितजींना भेटलो. पंडितजी म्हणाले माझ्यासाठी एक गाणं गा. गाणं गायलो, त्यांना आवडलं. आणि नोव्हेंबरमध्ये मला अचानक कॉल आला. म्हटलं पंडितजी फोन मला. मग थोड्यासाठी मला प्रोसेस झालं नाही. म्हटलं खरंच पंडितजींनी कॉल केलं का मी कुठल्या जुन्या ब्राह्मणांचं नाव असं सेव्ह केलं होतं असं झालं मला. आई शपथ. मी चेक केला पहिला. म्हटलं हां पंडितजी उचलला. हां म्हटलं ओके हां बोला. मग ते म्हणाले असं भागवत करणार का? म्हटलं मी तर चाललोय. म्हटलं आता परत अप्लाय केलं दुसरं. म्हटलं सेकंड टाईम अप्लाय केले पण मी करू शकतो. म्हटलं हा एक महिना आहे डिसेंबरमधला, मी करू शकतो जो आहे तो भागवत. म्हणजे आपलं पहिला नाही दुसरा भागवत. म्हटलं करू शकतो. ठीक आहे. पंडितजी हा करू शकतो ना. ठीक आहे चालेल तेवढं एक कर. हो गया काम. म्हणलं ठीक आहे चालेल एवढं करू. आणि तो दुसरावाला जो होता म्हणजे अप्लाय केलेला विजा, त्याला यायला खूपच वेळ लागला. म्हणजे युजली 1 महिना लागतो, त्यांनी फार 3-4 महिने घेतले. मग ते म्हणलं ठीक आहे हा महिना करू. हां ठीक आहे. जानेवारी करू, फेब्रुवारी करू. फेब्रुवारी में उसका उधर से करू हो काय नीचे वो नहीं हुआ. मग म्हटलं ठीक आहे परत करू करू करू. इधर पे आ गया फिर अभी इधर ही. आणि स्पंदनात पण म्हणाले होते कसा जातोय बघतो. तर तिथून मला फक्त एवढं समजलं आपण जे पण प्लॅन करेल ना नाही होगा रे, वो नहीं होगा. वो सब वो जो कहेगा वही होगा. वो जो करवाएगा तुमचं वही होगा. तेवढंच. असा हा अर्धा किस्सा सांगितला होता, तुम्हाला पूर्ण सांगितलं नव्हता. तेवढंच. दत्त. सर्वांना दत्त. तर किस्सा सांगायचा असा की मागच्या वर्षीची घटना आहे ही. माझे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांना हे झालं होतं, ऑपरेशन झालं होतं त्यांचं ॲक्च्युली. मग मी सप्टेंबरच्या महिन्यात नाही, सप्टेंबरच्या आधीच काहीतरी, हां गोकुळाष्टमीच्या टायमिंगला की असा आजार, ते 15 ऑगस्टला आजारी पडले ॲक्च्युली. मग नंतर त्यांना अजून काय काय ते सिम्पटम्स व्हायला लागले. त्या आता आजारचं नाव नाही माहिती मला, बट होतं. मग ते म्हणले ठीक आहे आपण बघू काय होतं आहे ते. मग आम्ही रांका हॉस्पिटल आहे तिथे गेलो होतो गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी. मग डॉक्टरांनी सगळं चेक वगैरे केलं. मग ते म्हणले की ॲडमिट व्हावं लागेल. मग 15 ते 20 दिवस वडील ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये. त्यांचे ऑपरेशन झाले होते. फर्स्ट ऑपरेशन व्यवस्थित झालं. पंडितजींना मी फोन केला की पंडितजी असं असं आहे. आणि खूप गंभीर स्थिती होती. मला माहीत नाही काही नाही. मी एकटी घरात, मम्मी होती, भाऊ पण मँगलोरलाच. त्याला सांगितलंच नव्हतं आम्ही काही. मग पंडितजी म्हणले ठीक आहे मी फक्त एवढंच सांगतो की त्यांच्या जीवाला काही धोका नाही आहे. तू अवसर घाल कानात, ते काय होईल ते बाकीचं होईल.
मलाच माहीत नाही की मी काय केलं काय नाही. मी तिथं नव्हते, म्हणजे एवढी भित्रीच आहे मी अजून, कारण एवढी भिणारी मला काहीच वाटलं नाही, काहीच वाटलं नाही. म्हणजे कुठली नंतर क्लिक झालं की कुठली ताकद आपल्याबरोबर आहे ह्याचं मला तिथे दर्शन झालं. आणि परत दुसरं सांगायचं म्हणजे सप्टेंबर महिन्यात गणपती चालू होते, तर त्यांचं परत झालं की काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आले म्हणून MRI करावं लागलं. त्यांना सांगितलं की MRI करा म्हणून. आणि सगळे गेलो प्रोसिजर वगैरे, आणि नेमकं गेलो तिथे MRIच्या इथे बन गार्डनला आय गेस तू होतास. मग तिथे म्हणले MRIची मशीन बंद पडली. मग काय होणार नाही, दुसरीकडे शिफ्ट करावं लागणार, ते पण शिफ्ट करावं लागणार. मग म्हटलं कसं काय. मी काय नाही केलं, बसले निवांत, अवसर घातला कानात. 15-20 मिनटं झालं, डॉक्टर म्हणले की चला घ्या येणार, MRIची मशीन चालू. म्हटलं की परमेश्वर कशी मदत करतो, निसर्ग कशी मदत करतो हे मला तिथं जाणवलं. आणि मग नंतर त्याच्या 8 दिवसानंतर अथर्व आला, मँगलोरवरून भाऊ आला होता, आणि पंडितजींनी बुधवारी आपल्याला बोलवलं होतं. म्हटलं कसं जायची तर इच्छा आहे. हा आला, अथर्व म्हणलं काय झालं, म्हटलं अरे असं झालं, त्याला नंतर सांगितलं. तो म्हणले ठीक आहे मी राहतो, तुम्ही जावा बुधवारी. मग आम्ही मस्तपैकी गेलो, काही वाटलं नाही. म्हणजे तिथं मी आहे ती ताकद मला समजली की आपण काय होतो, काय आहोत माहीत नाही मला. दत्त खूप छान. आता हे कसं आहे, असे प्रत्येकाच्या लाईफमध्ये, आपल्या लौकिक जीवनामध्ये असे प्रसंग घडतात, प्रत्येकाच्या बाबतीत घडतात. परमेश्वर ज्याचा अभिमान घेतलाय त्याची काळजी सगळ्या अंगांनी घेत असतो. मग परमेश्वर फक्त तेवढ्यासाठीच आहे का? तर परमेश्वर फक्त तेवढ्यासाठीच नाहीये. जर अशा प्रसंगांच्या अनुषंगाने परमेश्वर आपली काळजी घेतोय, तर त्याचं अल्टिमेट कारण काय आहे? तर त्याला जगण्यासाठी आपल्याला मुक्त ठेवतोय तो, असाच घ्यायचा आहे आपण. नाही तर आपण काय की प्रत्येक प्रसंगात धावरे बाबा, त्या जागेवरती जाणारे, आता आपल्याला बोध आहे त्या जागेवर आपण जाणारे नाही आहोत. पण कधी कधी अवसरांमध्ये येतं पंडितजींच्या की परमेश्वरासारखा उपयोग व्हायला पाहिजे, परमेश्वरासारखा उपयोग व्हायला पाहिजे, आणि परमेश्वरासाठी उपयोग व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला सुटसुटीत मुक्त जीवन का उपलब्ध होतंय? आपल्याला परमेश्वर जगण्यासाठी ती व्यवस्था लागलेली असते सगळी. मग असे प्रसंग घडतात आपल्या बाबतीत. काय अरे वा, हे कसं काय झालं, सरप्राईज होणारे खूप आहेत, कितीतरी घटना आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत. पण खूप छान सांगितलं. त्याच्यामुळे काय होतं की आपण कुठे आहोत, आपला परमेश्वर आपल्यासाठी काय करतोय, इतरांसाठी काय करतोय. तू जेव्हा एखादा प्रसंग सांगते त्यावेळेला प्रत्येकजण स्वतःच्या प्रसंगाशी कोरिलेट करतो. अरे माझ्या बाबतीतही ते झाले, त्याही बाबतीत ते झाले. पण आपण परमेश्वर जगणारे आहोत. आपण आपले लौकिक उपयोग नाही आहे, कारण आपल्यासाठी काही ठेवलेलं नाही आहे त्यांनी करायला. प्रत्येक अवसरात येतं आहे की तू काहीच करू नकोस, तर ते तसंच येते. कारण आपल्या काहीही करण्याने फक्त उपद्व्याप जन्माला येतात, आणि त्याला मग नको ते काम करत बसावं लागतं. त्याच्याऐवजी आपण काहीच नाही केलं तर त्याला जे करायचं ते चालू राहतं आपोआपच. आणखी आपण लौकिक जीवनामध्ये जे काही करतोय, आपला व्यवसाय करतोय, अमकं करतोय, कोणी शाळा शिकतंय, कॉलेज करतोय, नोकरी करतोय, बिझनेस करतोय, आणखी काय काय करतोय आपण, तर त्याच्यामध्ये नेहमी सांगतात ते की विश्रांतीतून काम यायला पाहिजे, विश्रामातून. ती अवस्था जर आपल्याला उमगली, बोधावर आली, आणि तसं आपलं जगणं झालं, तर हे बाहेरचे विषय जे आहेत तेही आपल्याला अजिबात त्रासदायक राहत नाहीत, तणावरहितच असतो आपण. मी पण कधीतरी अवसरातनं बोलणं होतं माझ्याकडनं की माझा एक छोटासा व्यवसाय आहे, मग तिकडं काय काय घडत राहतं सगळं. पण या सगळ्याच्या बाहेर आपल्याला परमेश्वराने राहायला सांगितलंय की तू कशात गुंतू नकोस, बाहेरचा कोणताही विषय तुझ्यात शिरता कामा नये. अनुषंग येतो लौकिक गरजांच्या अनुषंगाने किंवा त्या ह्याच्या, पण ते म्हणजे तुझं जीवन नाही आहे. त्यामुळे ते होत राहणार सगळं,
पण आपला आनंद हा अतूट असायला पाहिजे. कोणत्याही प्रसंगामध्ये आपण आनंदी अवस्था जर आपली पकडून धरली, ते बाहेरचे विषय आहेत ना टिकावच धरत नाहीत अजिबात. दुःख जन्माला घालणारे प्रसंग येतात आणि जातात, म्हणजे हवा येते आणि जाती, किंवा ज्याला म्हणतो आपण पासिंग शॉवर, ढग येतं नाही का पावसाचं, आणि असं जातं आणि परत ऊन पडतं. ते सुखदुःखाचं चक्र साधारण तसंच आहे सगळीकडे, ते येणं जाणं चालू असतं त्याचं. ज्यांनी काळ पकडलाय त्यांना काळ छळतो, ज्यांनी काळाला सोडलंय त्यांच्यासाठी कृपा कार्यरत राहते. तुमच्या आमच्या बाबतीत कृपेचं कार्य निरंतर चालू आहे. आपलं तिच्याकडे लक्ष नाही आहे, पण 24 तास कृपा आपल्यासाठी कार्यरत आहे. आपण आहोत हीच मोठी कृपा आहे. त्याच्यानंतर आपण असल्यामुळे जे काही घडतंय आपल्या बाबतीत, तो तर पुढचा परिणाम आहेच या सगळ्यांच्या बाबतीत. खूप छान. आणखी कोणाला काही सांगायचं असेल तर यापुढे. दत्त हा ते मगाशी एक सांगायचं राहून गेलं, मला मगाशी सांगायचं होतं पण विसरले तेव्हा. तर ते मी चष्मा घ्यायला गेले ते पठारेंकडे, तर काय आहे, आणि तो जुली हो ना. आणि 6 महिन्यांपासून मी त्यांना सांगितलं होतं मी येणारी, पण काय मला काय मुहूर्तच लागला नाही. एक दिवस गेले त्यांनी 1 फ्रेम दाखवतात, 2 फ्रेम दाखवतात, हा चांगला दिसतोय, बरं त्याच्यानंतर दुसरी, हा पण चांगला दिसतोय, तिसरी, अशा त्यांनी मला 15-20 फ्रेम दाखवल्या. त्याच्यानंतर मग मला घ्यायची तर एकच होती. मग ते म्हटले दुकान कोणाचं आहे. मग मी म्हटलं मला वाटलं असेल ते म्हणतील मी माझं आहे, पण नाही, ते म्हटले दुकान आपलं आहे. बापरे, मी तेच म्हटलं की आपलं आलं त्याच्यामध्ये, की दुसरं कुठलं असलं असतं ना दुकान, त्यांनी म्हटलं असतं की 1-2 दाखवून विषय स्टॉप करून टाकला असता. पण त्यांनी मला जवळजवळ 15-20 फ्रेम दाखवल्या. मला काही आवडाय ना. नंतर त्यांनी 2 मला छान फ्रेम दाखवल्या. त्यांना भरपूर फ्रेम आहे आपल्याकडं, किती पण बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, जी बघायची ती बघा. शेवटी मला मग 2 आवडल्या, तर त्यातली मी 1 घेतली. पण ते त्यांचं हे आलं ना की दुकान आपलं आहे, म्हणजे मला ह्याच्यातून हा बोध झाला की आपलं कुणाकडे माझं हा विषय नाही आहे, किंवा माझं दुकान, माझी गाडी, असं नाही. आपलं जी काही आहे आपल्या सगळ्यांबद्दल एक प्रेम, काळजी, नात्यापलीकडचं नातं जे आपल्यामध्ये निर्माण झाले, तर ते मला सांगायचं होतं याच्यातून. तर ते एक आहे, ते मला तिथं त्यांचं दिसलं की बाबा किती त्यांनी मला फ्रेम दाखवले, आणि त्याच्यात एवढं हे होतं ना आदर. मी ज्यावेळेस फ्रेम आणायला गेले त्यावेळेस, की दुसरं कुठलं दुकानदार असतं तो वैतागून गेला असता की हे दाखव ते दाखव, पण त्यांनी आपुलकीने आपलं एक दाखवलं ना, तर ते मला त्यांच्यामध्ये ते दिसलं त्यावेळेस. तर ते मला सांगायचं होतं, आणि याचंच सांगते आता. हां, तसं तो हे आहे फार आनंदी आणि खोडकर, म्हणजे हां हां, म्हणजे खोडकर आहे तसा, खोड्या करतो तो, इथं खोड्या करतो तशा घरी पण खोड्या करतो. म्हणजे त्याचं जसं हिने सांगितलं स्वप्नाने की त्याची एंट्रीच तशी असते, पण खरंच येतो आल्या ना असं अनघाला गार्गीला असं, म्हणजे खोड्यात म्हणजे आनंद हे आहे की तो तसा कमी वेळ असतो आमच्याबरोबर, त्याचं काही नाही. पण जेवढा वेळ असतो ना तेवढा वेळ खरंच आनंदी असतो, आणि खरंच छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे घेण्यासारख्या आहेत त्याच्याकडून. सावधता एक आहे, त्याच्यानंतर खूप गोष्टी अशा शिकायला मिळतात त्याच्याकडून. हे आहे, मला हे सांगावं असं वाटलं की आता नाही, मी शिकते की कसं करायला पाहिजे, म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये, किंवा काय की आपण स्वतःला कसं शांत केलं पाहिजे, की लगेच राग नाही आला पाहिजे, किंवा परम सावधता कशी पाहिजे प्रसंगांना, कसं, हे छोट्या छोट्या गोष्टी मी त्याच्याकडून शिकले. तर नाही, आपण मी खरंच नाही खोटं बोलत आहे. नाही म्हणजे खरंच आहे, म्हणजे आहे ते सांगितलं, आणि बस आनंद आहे. यस, एवढं सांगायचं. दत्त 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 परत एक किस्सा आहे, पण तो पठार
पठारे व्यक्तिमत्व असं आहे, काही बोलत नाही. न बोलता म्हणजे हा मौनवेद नाही का चालू आहे, तसे काही बोलत नाही ते. तर त्यांच्या दुकानात मी गेले होते, मी आणि अभिषेक. मला चष्मा नाही आहे, पण मला डे नाईट गॉगलची खूप इच्छा होती, म्हणून मग मी त्याच्यासाठी गेले होते. आणि ते सगळं उचकलं लिटरली, कोणीच नव्हतं. त्यामुळे ते म्हणजे कोणी त्यांच्याकडे कस्टमर नव्हते. तर मी ते सगळा पसारा सगळा काढला आणि सगळं ट्राय करून तर तेच डिसाईड करायचे, हे छान दिसेल, हे छान दिसेल, हा घे, असं अभिषेकसाठी सुद्धा. आणि ते सगळं झाल्यानंतर आमचं फोटो सेशन पण झालं बरं का तिथे. छानपैकी आम्ही फोटो बिटो सगळे काढले. मला म्हणतात, दुकान आपलं आहे ना? म्हटलं हो. मग आवर की हा पसारा. मग मला असं वाटलं असंच अरे म्हणतात. नाही, त्यांनी माझ्याकडनं सगळं आवरून घेतलं. तर मला सांगायचं म्हणजे ती सहजता इतकी छान होती ना, म्हणजे ते सगळं मग हा हे याच्यात जा, हे याच्यात म्हणजे सगळं त्यांनी ते लावून घेतलं व्यवस्थित. आणि मग काय नाही, म्हणजे मग ती जी पद्धत आहे त्यांची, म्हणजे ती जी सहजता आहे त्यांच्यातली, ती फारच म्हणजे असं म्हणतो ना आपण श्वासासारखी आहे सहजता. ते त्याच्यासाठी काही करत नाहीत, ती त्यांच्या श्वासात आहे सहजता. त्यामुळे ते पटकन म्हणतात. म्हणजे आता इथे आल्यानंतर मी एकदम अशी कडक इस्त्री वगैरे, तर त्यांना मी म्हटलं काय पठारे सध्या एकदम तुम्ही असे कडक इस्त्रीमध्ये? चेहऱ्याला पण करतो म्हणून कडक दिसतो. म्हणजे ते असा शब्दच बोलत नाही की ज्याच्यातनं हास्य जन्माला येत नाही. म्हणजे त्यांचे किस्से सांगून आपण हसतोय. तर ते मला तो एक आहे ना मौनवेद वाटतं त्याच्यात, की ते बोलत काही नाही पण आपल्याला बोलतं करतात. तर आज आपण इतके किस्से सांगितले त्यांच्याविषयी, मला खूप छान वाटलं. ते आपलंच दुकान आहे, आवर की. तर ते एक असं खूप छान आहे. आणि विनोद चा भाग नाही, पण मला आता मी एक अभिषेक बरोबर सध्या काही सिरीज बघते. तर ते काही डिमन स्लेयरची सिरीज आहेत किंवा आपली काय म्हणतात त्याला, हॅरी पॉटरच्या सगळ्या सिरीज मी सगळ्या त्याच्यासोबत बघितल्या. तर ह्याच्या आधीसुद्धा मी बघितलं आहे काही गोष्टी, पण आत्ता जेव्हा ह्या गोष्टी मी बघते ना, तर हा जो बेस आहे अवसराचा, बोधाचा, हा जो बेस आहे ना, तो बेस खूप काम करतो. म्हणजे साध्या गोष्टींमध्ये सुद्धा जेव्हा आपण आहे ना बोध ओढायला लागतो ना, की ह्याच्यातनं मला बोध दिसतोय, ह्याच्यातनं मला आहे ना म्हणजे अनुषंग खूप छोटा होतो आणि परमेश्वर खूप मोठा दिसायला लागतो. मग ते जे दिसणं आहे ना, ते ह्या अवसरांमुळे झालं आहे. हे अवसर काय दिसतात की तुम्हाला आहे ना व्याप्तीतल्या परमेश्वरातनं परमेश्वर ओढायचा आहे. म्हणजे परमेश्वर आकारात येतो, आपल्याशी बोलतो, आपल्याबरोबर राहतो, त्यांच्या गुणाच्या अनुषंगाने तो सगळं करतो. पण त्या आकाराला काही मर्यादा असल्यामुळे जेव्हा आपण व्याप्तीतनं परमेश्वर ओढतो ना, तेव्हा तो आहे ना विस्मृती, तो म्हणजे असं ठाण मांडून बसतो. म्हणजे तो प्रत्येक जागेवर दिसतो आणि मग त्यातनं आहे ना ते कुठल्याही गोष्टीतनं आहे ना परमेश्वर ओढणं आहे ना, कारण आत बोधाच्या अनुषंगाने परमेश्वर असल्यामुळे व्याप्तीतनं ओढायला खूप सोपा जातो. त्यामुळे काही ऐकू दे, म्हणजे तो असताना मी त्याच्याबरोबर ते ॲनिमेशन करतो म्हणून त्याच्या रिलेटेड मी त्या गोष्टी सगळ्या बघते. पण तो नसताना मी डोरेमॉन बघते. बरं, तो डोरेमॉन आणि नोबिता पण भारी आहेत बरं का एकदम. म्हणजे त्याला आहे ना तो डोरेमॉन, तो लहान असल्यापासून जेव्हापासून 5वीत आहे ना तो नोबिता, तो अजून 5वीतच आहे. आणि त्याच्याबरोबरचा तो डेकेसुगी जो हुशार आहे ना, तो सुद्धा 5वीत आहे. मला एक कमाल अशी वाटते, म्हटलं पण नोबिताकडे डोरेमॉन काय आहे, कारण तो मठ्ठ आहे. त्यामुळे काही झालं ना डोरेमॉन बस एवढंच करतो तो, की झालं की लगेच 4 डायमेन्शनल पॉकेट. 4 युगाचा परमेश्वर आपण घेऊन बसलोय, त्याच्याकडे 4 डायमेन्शनल पॉकेट असायला काय हरकत आहे. तर मला ते खूप छान वाटतं बरं का. मग मला कधी कधी असं होतं की ना आपण माठ आहे तेच बरं आहे. माठ का बरं आहे, कारण ना हुशार झालो ना, म्हणजे कधी कधी जास्त बोधवंत पण नको वाटतं मला, की नको जास्त बोधवंत, आपण आपले लहान बाळ तेच बरं आहे. त्याचं रिझन ना की प्रत्येक वेळेस आहे ना परमेश्वर, तुला कळत नाही का, थांब मी येतो, तुला कळत नाही का, थांब मी येतो.
हे जास्त छान आहे. म्हणून मला आहे ना कायम वाटतं की आहे ना आपण नोबिता बरं आहे. आपल्याकडं डोरेमॉन राहील कायम. तर हे म्हणजे डोरेमॉन आणि नोबितावर मला खूप छान, म्हणजे एक त्यातला किस्सा मी सांगते. तो दिसायला छान नाही आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ते कार्टून. तो म्हणतो ह्या जगातलेत ना सगळे आरसे गायब व्हायला पाहिजेत, कारण मी छान नाही दिसत. आणि तो डोरेमॉन ना ते जग निर्माण करतो लगेच. अच्छा असं आहे का, ठीक आहे आपण एक जग निर्माण करू. तर ते जगामध्ये आरसेच नाहीत बरं का, मग आरसे कुठेच नाहीत. मिरर, गाडीचे आरसे वगैरे सगळेच गायब. आणि मग त्याच्यामुळे सगळाच गोंधळ होतो. म्हणजे गोंधळ असा की गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात आणि लोकांना आरसा नसल्यामुळे ना समोर आपण कसे दिसतो हे काहीच नाही कळत. आरसा का महत्त्वाचा आहे, म्हणजे आपल्यासाठी प्रतिमा म्हणजे समोरचं प्रमेय आणि आपल्यासाठी त्याचं प्रमाण. मला हे जाणवलं की एकमेकांसाठी प्रमेयही आहोत आणि प्रमाणही आहोत. ही गोष्ट मला त्या कार्टूनमधनं जाणवली. आणि मग तो नोबिता म्हणतो नाही आरसे पाहिजेत, मी कसाही दिसत असलो तरी मी कसा दिसतो हे मला दिसलं पाहिजे. तर ते इतकं सुंदर म्हणजे इतकं सुंदर आहे. मग म्हटलं की नाही मग आपलं नोबिताच बरं आहे, माझ्याकडं डोरेमॉन आहे. तर असा हा किस्सा मला सांगायचा होता. तर खूप धन्यवाद. दत्त. तर रोहन दादांनी मला आठवण करून दिली किस्स्यांची. त्याचे वायर माझ्या चिरले वाटतं. तर किस्सा असं की त्यांनी त्याच्या एंट्रीचा किस्सा सांगितला ना, की कसं तो विचार यांच्या बड्डेच्या दिवशी काय 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 झालं त्याचा गोंधळ. तर मला माझ्या एंट्रीचा किस्सा आठवला. तर लांबून आली आहे, अशी आली आहे थोडीशी. तर ती अशी आली आहे की उत्सवांना यायचे मी, म्हणजे जेव्हा हे दत्त कैवाल्य उभारलं आणि पहिला उत्सव झाला तर तेव्हापासून मी होते. आणि मला माहीत नव्हतं की म्हणजे पहिला उत्सव आहे दत्त कैवल्याचा हे मला माहीत नव्हतं. तर तेव्हापासून मी यायचे आणि 5 दिवसांचं असायचं तेव्हा ज्ञानोत्सव आणि ते सगळं ना. तर मी फक्त भजनाच्या दिवशी यायचे. मी फक्त मला तेवढंच आवडायचं, कारण बाकीचं लेक्चर कोण ऐकत बसणार ना. भजन ऐकायचं, आनंद घ्यायचा आणि जायचं. तर तेवढ्यापुरतं यायचे मी. तर तेव्हा पंडितजी स्ट्रिक्ट आहेत हे मला माहीत नव्हतं. म्हणजे इथे फक्त आता उत्सवाच्या वेळा आनंदीच असतात ना, असं ओरडत वगैरे नाहीत ते, त्यामुळे शांत. मग आनंदी मग ओढ लागली ना. मग लॉकडाऊन झालं, मग तेव्हा गाणी आता लपून छपून ऐकायचे मी आईबाबांच्या इथून. असे ते बसायचे, मी लपून ऐकायचे सगळी. आणि मग मंगळवारी तुम्ही यायला लागला तिकडे, तर मी यायचे आईला घेऊन. आईची ट्रीटमेंट असायची तेव्हा. तर मी खाली बसायचे इथे गुहेत, नाहीतर मग वरती असायचे. तर तेव्हा एकदा आले होते पंडितजी. आणि आता खरा किस्सा सुरू झाला, थोडं लांबून सांगितलं मी, कळलं पाहिजे बेस ना, कुसा सुरू झालं सगळं. तर तेव्हा नेहा पण आली होती, नेहा दिदी आली होती कॅनडावरून. आणि तो इथे वरती होता, तर जेवणाचा वगैरे विषय असायचा इथे. त्या दिवशी पण मिसळत होती. तर मग बसले आणि तेव्हा 15-20 जणं असतील, पण जागा कमी असल्यामुळे ते पंगत म्हणजे 2दा राऊंड करायला लागला होता. तर मग ओढ तर होतीच ना, कधी भेटले नाही काही नाही, म्हणजे पंडितजींचा संबंधच नाही ना, नुसतंच स्क्रीनवर बघितले का लांबून भजनात बघितले. तर मग मी म्हणलं की मला त्यांच्यासोबत जेवायला बसायचं आहे. तर मी लहान होते ना वयाने, म्हणजे 16-17 वय असेल माझं तेव्हा. तर ते सगळं असे नाही बसायचंच, कारण की ते कोर कमिटी मेंबर बसणार ना, तर तू नाही बसायचंच, लवकर जेवायचं निघून जायचं, सगळं तसेच. मी म्हणलं नाही मला बसायचं आहे म्हटलं जेवायला. थोडासा सिरियस किस्सा आहे तसा. तर मी म्हणलं बसायचं आहे. तर ते म्हणलेले की नाही. मग ते एक सदस्य होते आपल्या चिरंजीव पेठातले, ते आता नाही आहेत आपल्यासोबत, मग नाव नाही घेत मी. तर त्यांनी मला सांगितलं की आधीच बस ना, असं थोडी की ते लवकरच जेवला पाहिजे. असं त्यांनी मला सांगितलं होतं. ही आयडिया चांगली आहे. ते हळू एक एक घास आरामात निवडत तो खाल्ला. आणि मग तेव्हा कुठे पंडितजींसोबत जेवायला मिळालं मला. होय काय आनंद झाला होता तो त्या सगळ्या गोष्टीचा. हा 1.5 तास बापरे. हा ते एक मटकी अशी वेचून खाल्ली. बड्डे काय आठवत नाही मला, पण ती आली होती एवढं माझ्या लक्षात आहे. नेहा दिदी आली होती.
हां, तर मग मी जेवले होते, तसं जेवले होते. मग तेव्हा मला कळलं की अरे असं पण जेवू शकतो. मग त्याच्यानंतर भेटपर्वा काळ झाला आणि मग पंडितजी घरी आले आणि घरी आल्यानंतर मग माझी एंट्री झाली संगीत उपनिषद. मला काहीच कळलं नाही कशी एंट्री झाली. म्हणजे ते आले आणि अवसर वगैरे केला घरी आणि मग नंतर मी त्यांना लिहून पाठवलं की अवसर खूप छान झाला, खूप आनंद झाला. त्याच्यानंतर डायरेक्ट एंट्रीच झाली माझी. काही संदर्भ नाही, डायरेक्ट एंट्री. टोईंग मला. आणि नंतर मग एक दिवशी संगीत उपनिषदमध्येच फक्त एंट्री झाली होती, बाकी कशात नाही. आणि नंतर मग थोडासा अवगुण आहे हा, की कधी पण कुठे पण झोपू शकते मी, किती पण वेळ. तर मग मी झोपले होते आणि संध्याकाळचे तुमचा अवसर होता बोधावलीचा, काय 5:30 धाराढूर एकदम झोपेतच. आणि आई बाबा बसले अवसरला आणि मग त्यांनी तर पंडितजींनी वाटतं सांगितलं की मला पण बसवायचं आहे म्हणून. तर मी तर वैकुंठात काय स्वर्गात वैकुंठात त्याच्यात होते मी. मग त्यांनी मला उठ 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 झोपू द्या ना मला झोपायचं आहे म्हटलं. तर मग ते म्हणाले की उठ अवसरला बसायचं आहे. तर मी बसले आणि पहिल्यांदाच अवसर ऑनलाईन, मला काहीच माहीत नाही त्याचं. तर मी अशी अख्खा अवसर मी त्यांचे सिरियस विषय चालू आहेत बोधाची मी अशीच. आणि मग स्पंदनात बोलले एवढी हसू नकोस, तुझ्यावर अजून गाडी आली नाहीये. मग जे माझी स्माईलशी खटकन पडली, म्हणलं असं काय होणार आहे नक्की आता पुढे, मला माहीत नाही. तेव्हा मला कळलं की पंडितजी स्ट्रिक्ट पण आहेत. पण काय आता ते झालं व्हायचं होतं ते झालं. पण असं सांगा किस्सा झाला तर तुझ्यामुळे मला सगळे माझी एंट्रीची आठवण आली. मग म्हणलं की आता हे सांगावं आठवले तर. असे सगळे किस्से. आणि तो पठाऱ्यांचा किस्सा तो अर्धवट राहिलाच. तर मग मी आता अर्धवट राहिला तर मी सांगणारच आहे. तर मग तो लाल चष्मा तुटला आणि मग मी दुसरा करायला गेले तर तो पण लवकरच तुटला. तर मग म्हणून मला घरचे फायबरचा चष्मा करून देतात, हे मेटलचा करू देत नाहीत. तर मग मी गेले त्यांच्याकडे. तर तेव्हा त्यांनी खायचा विषय होता. ते म्हणले की थोडा वेळ थांबायचं नाही, खायला मागवतो काहीतरी. त्यांनी मागवलं घ्यायला. आम्ही खात होतो. तुझ्या निघायचं नाही थांबा, हे करा ते करा. मग तेव्हा चष्मा चॉईस करून दिला आणि मग हा दुसरा चष्मा आला ह्याच्या आधीचा. तर मग त्याचं नोज पॅड असतं काय ते, तर ते तुटलं. तर मी त्याच दिवशी तुरु पळत प्रतिक्रिया वगैरे सगळं सोडून मी त्यांच्याकडे पळत गेले होते. सगळं सोडलं प्रतिक्रिया वगैरे. आणि मी त्यांच्याकडे गेले, त्यांना कॉल केला की म्हटलं प्रॉब्लेम झाला आहे, आपल्याला करायला लागणार आहे, मी येते लगेच तुमच्याकडे. आणि मी गेले, मी त्यांच्याकडे केलं. तर ते म्हणाले की आधी तरी सांगायचं नाही. म्हटलं आधी तुटला ना तर सांगणार नाही ना, म्हणजे तो तुटेल हे सांगितलं नाही ना म्हटलं त्यांनी मला. मग ते आता काहीतरी असेल, बंद असेल बहुतेक, रविवार नाही सोमवारचा दिवस होता तेव्हा, प्रतिक्रिया होती कारण त्या दिवशी. तर मग काही चहा वगैरे नाही आजूबाजूला. मी म्हटलं नको पठारे, काही गरज नाही. बाबा पण होते माझ्यासोबत, पप्पा पण होते. आणि पप्पांचा वर्किंग डे होता ना, फोनवरती कामं करत होते. मग त्यांची कॉल वगैरे चालू होता, त्यांना घेऊन आले होते मी कारण. तर मग ते म्हणाले की काहीच नाही आजूबाजूला. म्हटलं गरज नाही, म्हटलं निघते, मला प्रतिक्रिया आहे म्हटलं, चष्माचा महत्त्वाचा विषय होता, ते करू द्या, मी निघते. तो ते नाही 5 मिनटं, फक्त 5 मिनटं असं केलं त्यांनी मला. आणि मग पप्पा म्हणले ठीक आहे थांबू 5 मिनटं. त्यांना कळलं की आम्ही थांबणार नाही आहे ना, मी तर पळणार आहे, प्रतिक्रिया आहे म्हणजे कारण. तर मग ते म्हणले थंड मागवतो, थंड पिणार का, चहा नाही आसपास, थंड पिणार का, चल माझ्यासोबत, चल. शेजारच्या दुकानात घेऊन गेले. तिकडनं थंड आता नाही ना, कारण की तर ते घेऊन आले थंड माझ्यासाठी जबरदस्तीने. काही पण जे दिसेल ते घेऊन आले पटकन, का तर मग ते थांबेल ना मी त्या बहाण्याने. थंड संपेपर्यंत जाऊ नका. तर मी ज्यूस दिला त्यांनी. मग ते थांबेपर्यंत आम्ही थांबलो. मग त्यांनी त्यांचं स्वतःचं बोलायला लागले. तर हे खूप महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. तर ते म्हणायला लागले की कुठे जायची इच्छा होत नाही, काही होत नाही. मी म्हणलं खरं आहे, कुठे जात नाही आपण. मग ते म्हणाले की माझी बहीण त्या दिवशी मला कॉलवर बोलत होती. म्हणलं काय बोलत होती. मग ते म्हणाले एकदम असे राजासारखे बसतात त्यांच्या खुर्चीवरती, असे मस्त हालतात आणि बोलतात. आणि काय सांगत होती म्हणलं, ते त्यांचं कोणतरी जवळचं वारलं वाटतं. म्हणलं मैतीला वगैरे येत नाही तू, इथे करे येत नाही तुला काही कळतं की नाही, अशी त्यांची बहीण त्यांना म्हणत होती. की मैतीला वगैरे येते तू, आता हे जवळचं वारलं ते येत नाही, ते झालं ते येत नाही, त्याच्या 10व्याला आला नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, कुठेच येत नाही तू. तर ते म्हणाले त्यांना सांग माझ्या मैतीला कुणी येऊ नका, पण मी तुमच्या कोणाला येणार नाही. मी म्हटलं हे काय भारी आहे, म्हटलं हे नमस्कार करण्यासारखा माणूस आहे हा.
आणि नंतर मग पुढे म्हणलं हे भारी आहे, मी असं हात जोडले. आणि मग नंतर मग ते म्हणाले बघ चष्मा वगैरे दाखवला, मग ते सगळं चष्मा चॉईस केला त्यांनी, सगळं झालं. आणि मग नंतर परत ते बोलायला लागले. तर ते म्हणाले की मी कॉलवर बोलत होतो आणि मी जेवायला घरी गेले होते वाटतं तर मी असं कॉलवर बोलत होतो आणि माझा मुलगा मला बघत होता. मी म्हटलं अच्छा. तर मग ते म्हणाले की कॉल ठेवला मी आणि मग तो मला म्हणाला बाबा तुम्ही खूप श्रीमंत दिसता. तर ते दिसतात आणि खूप श्रीमंत दिसतो तो माणूस. तर मग ते म्हणाले बाळा मी श्रीमंत दिसत नाही, मी श्रीमंत आहे. मी म्हटलं हे किती छान आहे ना. हे 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 जे दर्शनीय माणसं आहेत ना आपल्या चिरंजीवपुटात, हे खूप डेंजर काम आहे सगळ्यांचं. सगळेच दर्शनीय झालेत. कुठे मला खूप छान वाटतं जेव्हा मी एकेकाचं दर्शन करते, जेव्हा एक जण माझ्याकडे प्रेमाने येतो किंवा मी पण जाते असं नाही आहे. तर मग प्रेमाने येतो तर मग बोलतात. सगळ्यांचं दत्त इवन बोललंच पाहिजे असं काही नाही आहे. सगळ्यांचं दत्त जे त्यांचं हृदय झळकतं त्याच्यामध्ये. ही खूप छान गोष्ट आहे की असे दर्शनीय माणसं आपल्या इकडे आहेत. पठारे त्यातले एक आहेत. तर असं दर्शन केलं त्यांचं मी. तर एवढं सांगत होतं. दत्त पठारे हा ग्रंथच आज उलगडलाय. पण त्या ग्रंथातली चांगली चांगली पानं सांगितली आता तुम्ही. तू सांगितलं, आणखी तुझ्या आधी अजून कुणीतरी सांगितलं. तर खूप छान आहे. हां तूही सांगितलं. म्हणजे त्याच्यात चांगली पण पानं आहेत ती. अर्थात आपल्या इथं चांगलं वाईट काय नाही आहे. सगळे आपण त्याच्या पलीकडे आहोत. आपण मुक्त जगतो आहोत हे सगळ्यात टिक करण्यासारखा विषय आहे. त्यामुळे ते एक बोलावं वाटलं मला. दत्त. निलेश. किस्सा परत पठाऱ्यांचाच आहे. आज पठारच पुरलाय आज. तर विषय असा आहे, पहिल्यांदा सगळ्यांना दत्त. पठारे आणि मी एक दिवशी चहा पित होतो. तर पठाऱ्यांना कळलं काहीतरी हा सगळे इंटिरियरचे वगैरे कामं करतो. तर ते मला म्हटले की एकदा नाही, मी चष्म्यासाठी गेलो होतो योगिताच्या. तर त्यांच्या इथं दुकानात सगळा थोडासा प्रकाश अंधुक होता. तर बघितलं सगळं मी. मग नंतर मग अवसर झाला. तर ते म्हटले अवसरात पण मी काळा दिसतोय म्हटले. तर म्हटलं मग काय करायचं. ते फक्त केबिनमधल्या लाईट तेवढे चेंज करायचे. तर मग मी एक माणूस स्वतः जवळचा तो पाठवला. तर त्यांनी लाईट वगैरे सगळ्या बदली केल्या. मग त्या दिवशी आप्पांचा अवसर झाला ज्ञानगाथेचा. तर ते म्हटले नाही लाईट बदलले तरी मी काळाच दिसतो रे म्हटले त्यामध्ये. तर म्हटलं बरं ठीक आहे म्हटले, मग तूच ये म्हटले. मग गेलो, जास्त वॅटच्या लाईट घेऊन गेलो, त्या बदलल्या. मग परत बुधवारी आप्पांचा अवसर झाला. ते म्हटले नाही तरी काय फरक पडत नाही, ते वरनं ना ते काळं दिसतं. मग तिथं मोठा हॅलोजन नेला मी. ते म्हटले समोर लावू आपण. मी बसलो ना खुर्चीत, एकदम प्रकाशमान दिसलं पाहिजे म्हटलं माझं. म्हटलं ठीक आहे. मग नेला सगळं लावला. ते लावलं तरी सर म्हटले नाही एवढा फरक पडत नाही रे म्हटले. मग ते जुने आणि नवे पुढे लावले त्यांच्या त्या पुढच्या शोरूममध्ये. आणि मग काही दिवसात त्यांचा मोबाईल खराब झाला. मोबाईल नवीन घेतला. लाईट तर डबल झाल्या होत्या. म्हटलं आत्ता एवढं प्रकाश पण दिसतंय ना त्या मोबाईलमध्ये. ते म्हटलं मोबाईल खराब झाला, माझ्या लक्षातच नाही आलं म्हटले. आता काय करायचं म्हटलं. आता उरलेला पण बदलून टाकू म्हटलं लाईट. अशा तऱ्हेने खूप धमाल आली त्यावेळेस. एवढं सांगायचं होतं. दत्त. दत्त. वा वा वा. आता कोण. वा 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 वा. दत्त. आपण आता लौकिक जग आणि पारलौकिक जग ह्यातनं किती पुढं आलो आहे हे दर्शन मला आत्ता आमच्या सासऱ्यांचं चौथभरणी हा कार्यक्रम झाला. त्याच्यात इतकं डेंजर म्हणजे ते प्रकार करून करून मी एवढी दमले होते. म्हटलं तो माणूस तर काही खाली येणार नाही जेवायला. पण की म्हणजे ते प्रकार करू एवढे दमले. पण ते करताना त्रास आणि ते इतकं भोगलं मी ते. पण म्हटलं आपली भूमिका आहे, आपण करायचं आणि त्याच्या पार म्हणजे जायचं. इतकं विचित्र तर प्रकार. पहिलं ध्यान धारणा ते काय म्हणतात ती परंपरा ते इतकं विचित्र आहे ते. पण त्याच्यातनं आपल्याला दत्त महाराजांनी अलगद बाजूला काढलं. पण आपण आपली भूमिका केली. खूप छान वाटलं तिथनं. म्हणजे मी पूर्ण झालं. एक किस्सा त्यातला आहे की
म्हणजे मी तर एवढी म्हणजे माहीत नाही मला बोध आहे की, पण मुली माझ्या एवढ्या पुढं गेलेल्या आहेत ना की त्या ते वातावरण बघितलं. आणि हर्षदाचा एक किस्सा आहे की ती मानसीला म्हटली की नाही मम्मी दीदी आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून किती पुढं आलो आहे, म्हणजे हे किती आपल्यासाठी मागं आहे हे सगळं, म्हणजे खूप पुढं आलो आहे आपण. म्हणजे ते मला खरंच घरी आल्यावर त्यांनी सांगितलं, इतकं छान वाटलं ना की खरंच म्हणजे घरात सगळे म्हणजे पंडितजी नेहमी म्हणतात की नाही तुमच्यात छोटे मोठे आहेत आणि मोठे छोटे आहेत. ते खरंच बरोबर आहे. तिघही खूप म्हणजे तिघही खूप बोधाचे आहेत. ते एवढंच बोलायचं आहे. दत्त